श्री गुरुचरित्र अध्याय 24 श्री गणेशान महानामधारक म्हणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारुनी आम्हासी निरूपावे दातारा शिष्य वचन परिसोनी सांगते झाले सिद्धमुनी ऐकवत्सा नाम करणी गुरुचरित्र अभिनव ऐसा त्रिविक्रम महामुनी जो का होता कुमसी स्थानी निंदा करी आपुले मनी दांभिक संन्यासी हा म्हणत श्री गुरु म्हणती तयेवेळी निघावे आजची तत्काळी त्रिविक्रम भारती जवळी जाणे असे कुमसीसी ऐकोनी राजा संतोषाला नाना अलंकार करिता झाला हस्ती अशो पाय दळा शृंगारीले तयेवेळी समारंभ केला थोरू आंदोळी कातवे सवी श्री गुरु नाना परिवाजंतरे गीत वाद्य सहित देखा ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया कुमसी ग्रामासी जाती त्रिविक्रम महायती करीत होता मानस पूजा नरहरीसी नित्य करी भावेसी स्थिर नव्हे तया दिवसी मानसी मूर्ती नरकेसरीची बहुत काली आराधिले का पा नरसिंह उपेक्षिले तप फळव्रता गेले म्हणून चिंती मनात इतुके होता सरी श्री गुरु ते देखिले दुरी येत होते नदी तिरी मानस पूजेचे मूर्ती रूपे सर्व दळ दंडधारी तया एक रूप नरहरी भारती देखोनी विस्मय करी नमन करी निघाला साष्टांग नमुनी जाऊनी लागे श्री गुरुचरणी सर्वांची रूपे झाला प्राणी दंडधारी यती रूपा समस्त रूप एके परी दिसताती दंडधारी कवण लघु कवण थोरी न कळे तया त्रिविक्रमा भ्रमित झाला ते वेळी पुनरपी लागे चरण कमळी ब्रह्मा विष्णू चंद्रमौळी त्रिमूर्ती तू जगद्गुरु न कळे तुझे स्वरूप ज्ञान अविद्या माया वेष्टोन निज स्वरूप होऊन कृपा करणे स्वामी तुझे स्वरूप अवलोकिता अशक्य महागुरुनाथा चर्म चक्षु करुणी आता पाहू न शके म्हणत असे तू व्यापक सर्वाभूती नरसिंह मूर्ती झाली सियती श्री नरसिंह सरस्वती समस्त यती एक रूप कवणाते नमू आपण कवणापुढे दाऊ करुणा त्रयमूर्ती तुझी ओळखे खुणा निज रूपे व्हावे स्वामिया तप केले बहुत दिवसी पूजा केली तुझ मानसी आजी आली गा फळासी मूर्ती साक्षात भेटलासी तू तारक विश्वासी म्हणोनी भूमी अवतरलासी उद्धरावय आम्हासी दावी विश्वरूप चिन्मया ऐसे परी श्री गुरुसी स्तुती करीतो तापसी श्री गुरुमूर्ती संतोषी झाले निज मूर्ती एक व्यक्त पाहे तये वेळी दिसो लागले सैन्य सकळी तयामध्ये चंद्रमौळी दिसे श्री गुरु भक्त वरद श्री गुरु म्हणती यतीसी नित्य आम्हा निंदा करीसी दंभ नामयसी म्हणसी तू मंदमतीने या कारणे तुझ पाशी आलो तुझ्या भक्तीसी पूजा करीसी तू मानसी श्री नृसिंह मूर्तीची दंभ म्हणे कवणे परी सांग आता सविस्तारी तुझे मनी वसे हरी तोची तुझ निरोपीला ऐकोनी श्री गुरुचे वचन यतीश्वर करीना मन क्षमा करी सद्गुरु राणा अविद्या स्वरूप आपण एक तू तारक विश्वासी त्रयमूर्ती अवतार तुची होसी मज वेष्टुनी अज्ञानेसी माया रूपे वर्तविसी पूर्वी कथा एका श्रवणी महाभारती विस्तारुनी दाविले रूप अर्जुनानयनी प्रसन्न होनी तयासी जय जया सद्गुरु जय जया जगद्गुरु तू तारक भवसागरू त्रयमूर्तीचा अवतारू नरसिंह सरस्वती कृतार्थ झालो आजी आपण दर्शन झाले तुझे चरण न करिता सायास प्रयत्न भेटला रत्न चिंतामणी येणे परी श्री गुरुसी करी स्तोत्र बहुवसी श्री गुरुमूर्ती संतोषी दिदला वरत ये वेळी वर देती त्रिविक्रमासी तुष्टलो तुझ्या भक्तीसी तुझ सद्गती होईल भरवसी पुनरावृत्ती नाही तुझ लाधेल परमार्थ होईल ऐश्वरी ऐक्यता ऐसे म्हणून श्री गुरुनाथा निघाले आपले निजस्थानावर देवनी भरतीसी राहविले तेथे कुमसीसी क्षणन लागे परियसी आले मागुती गाणगापुरा सिद्ध म्हणे नामधारका श्री गुरु महिमा ऐसी ऐका त्रयमूर्ती तोची देखा नर रूपे वर्ततसे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुची होय गिरिजान म्हणून वेदशास्त्रे पुराणे बोलताती प्रसिद्ध गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारून भक्तिपूर्वक ऐकती जन लादे पुरुषार्थ चतुर्विध इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतर श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे त्रिविक्रम भारती विश्वरूप दर्शनम नाम चतुर्विंशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।